मागील महिन्यात पडलेल्या पावसाने पुणेगाव ओव्हरफ्लो झाले असून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पुणेगाव धरणाचे पाणी कालव्यामार्फत दरसवाडी धरणात सोडण्यात आले होते। या कालव्याच्या व पावसाच्या पाण्याने दरसवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अखेर दरसवाडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दरसवाडी डोंगरगाव कालव्यात सोडण्यात आले। चांदवड तालुक्यातील काही भागात चांगल्या पर्जन्यमानाने दक्षिण भागातील काही नद्या प्रवाहित झाल्याने दरसवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले, परंतु तालुक्यातील पूर्व भागातील काही लघु पाटबंधारे व नद्या अद्यापही कोरडे ठाक असल्याने चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची कालव्याची पाण्याची मागणी असल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रयत्नांनी दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10च्या सुमारास दरसवाडी कालव्याच्या गेटवर जलपूजन करून अखेर दरसवाडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरावर कालव्यात सोडले। या पाण्याने दोन्ही तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यात मदत होणार आहे। खरीप व आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, चांदवड भाजपचे चांदवड तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, राजेंद्र पाटील, अनिल भोकनळ, आत्माराम मोहिते, अरुण थोरात, अंकुश शिंदे, पिंटू भोईटे, गणपत ठाकरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसपीआरटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड।